नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला मिक्स डाळीचे आप्पे दाखवणार आहे. आपण प्रमाण घेतलेलं आहे. 2 वाट्या तांदूळ आहे, 1 वाटी चणा डाळ आहे, 1 वाटी उडदाची डाळ आहे, 1 वाटी मुगाची डाळ आहे आणि थोड्याशा छोटा पोहे खायचा चमचा मेथी आहे. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते याला. हे बघा, या साईजनं मग आपल्याला वाटायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आपलं वाटून झालेलं आहे. हे असं वाटून घ्यायचं आहे, एकत्र करून ठेवलेलं आहे. आता सकाळीच मीठ टाकायचं आहे, आता मीठ टाकायची गरज नाही आहे. आपण रात्री आप्याचं भिजवलेलं आहे, वाटून ठेवलेलं आहे. ते बघा किती फुललं आहे. मी आता हे त्याच्यात सारं मिक्स करून घेते आहे. मीठ घातलेलं नाही आहे, ते मीठ पण घालते आहे. कांदा आहे, एक गाजर आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. मी ते एकत्र करून घेते सारं. आणि 1 चमचा मीठ घालते. आपल्याला हिरवी चटणी करायची आहे, तर त्याच्यासाठी मी हे मसाला घेतलेला आहे. 8 ते 10 हिरव्या मिरच्या आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहे, 1 वाटी खोबरं आहे, 1 मोठा चमचा डाळ आहे, थोडासा पुदिना आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि मीठ आहे. आता हे मी सारं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. मी फोडणीसाठी काय कढई ठेवलेली आहे. 1 पळी तेल टाकते. जिरं मोहरी कडकडून झालेली आहे, हिंग टाकते मी. आणि फोडणीच्या तडक्यासाठी 2 मिरच्या घातलेल्या आहे, कढीपत्ता आहे. हे टाकते ही चटणी आता. चटणी झालेली आपली, काढून ठेवते मी आता आणि आप्पे लावून घेते. आप्पेचं भांडं ठेवलेलं आहे आपण. मी आता गरम व्हायला मी तेल टाकते थोडं थोडं.
आपले एक साईडनं झालेले आहेत. मी आता पलटी करते. सारे आपे आपण पलटून घेतलेले आहे. 5 मिनिटं ठेवायचे आहे ते, नंतर काढते मी. 5 मिनिटं झालेले आहे. लाल झालेले आपले आपे काढून घेते मी आता. आपले मिक्स डाळीचे आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.